दरम्यान मनोज जरांगेंना उत्तर देण्यासाठी भाजप नेते मैदानात उतरले। मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे, जरांगे म्हणजे सरकार नव्हे, असं भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले। फडणवीसांवर जरांगे आरोप करतायत, यापुढे जरांगेंना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ असं देखील ते म्हणाले। शिवाय दुसरीकडे राणेंनीही जरांगेंवर टीकास्त्र डागलंय। मराठा समाज सूज्ञ, कुणाला निवडून द्यायचं हे त्यांना कळतं, असं नितेश राणे म्हणाले। ज्या पद्धतीमध्ये तुमच्यावरती कोणीतरी पुण्यामध्ये एखादी गुन्हा दाखल केला, त्यामध्ये देखील फडणवीसांचा हात आहे। ही जी तुमची भाषा ही चुकीची आहे। कोणाचे पैसे खाणं, कोणाला पैसे न देणं हे काही तुम्हाला फडणवीसांनी किंवा भारतीय जनता पार्टीने सांगितलं नव्हतं। ते तुमचं केलेलं कृत्य 2013चं आहे। माननीय दरेकरांना वापरलेली वाईट भाषा ही यापुढे खपवली जाणार नाही। तुम्ही ज्या भाषेत बोलाल त्या भाषेत उत्तर देता आम्हालाही येतं। जर तुम्ही अशा पद्धतीच्या शिव्या देत राहिलात तर तुमच्या शिव्यांचं उत्तर तुमच्याच भाषेमध्ये द्यायला आमचे पदाधिकारी कार्यकर्ते मागे पुढे पाहणार। फक्त जो फसवणुकीचा जो काही प्रकार झालेला आहे त्याबद्दल थोडा त्यांनी माहिती द्यावी, कारण की ही केस फसवणुकीची आहे, राजकीय केस नाही आहे। मग ज्या माणसाने त्यांच्यावर फसवणुकीची गुन्हा टाकलेला म्हणजे केस केलेली आहे त्या माणसाची पण भूमिका समजून घेतली पाहिजे। आणि राज्याची जनता सुज्ञ आहे, कोणाला निवडून द्यायचं, कोणाला नाही निवडून द्यायचं। कोण फक्त भारतीय जनता पक्ष आणि त्याच्यामध्ये फक्त देवेंद्रजींवरच कोण फक्त आरोप करताय। कधीही पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंना हा प्रश्न कधीच विचारत नाही की बाबा तुम्हाला स्वतंत्र मराठा आरक्षण पाहिजे की ओबीसीतून आरक्षण पाहिजे, हे कधीच कोण विचारायला तयार होत नाही। हे महाराष्ट्राची जनता खुल्या डोळ्यांनी पाहते, समाज पण खुल्या डोळ्यांनी पाहतोय, म्हणून ह्याचं उत्तर येणाऱ्या विधानसभेमध्ये भेटेल।